नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की व्यंको महाराज आणि शकुंतला बोलत असतात. शकुंतला व्यंको महाराजांना म्हणते की काय हो, अचानक निग्रोस्कर महाराजांनी त्या परदेशी पाहुण्या का पाठवल्या असतील? किती फडाफडा इंग्लिश बोलत होत्या ना, मला तर काहीच समजत नव्हतं. व्यंको महाराज म्हणतात की आपलं मराठी तर कुठे समजत होतं त्यांना, पण काही म्हण, शकुंतला भाषा जरी वेगळी असली तरी आपण सगळी विठुरायाची लेकरं आहोत आणि त्याची प्रचिती आज आली. बघितलंच ना कसं त्या आल्या, रामकृष्ण हरी म्हणाल्या. शकुंतला म्हणते की हो ना, मला तर केवढं आश्चर्य वाटलं, खूप आनंद झाला. आणि म्हणते की पण काय हो, त्या आपल्या विठूच्या वाडीत का आल्या असतील? दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळसारखा मोठ्या बाईंच्या खोलीकडे बघत तिथेच उभा असतो. तितक्यात तिथे इंदू येते. तिला बघून गोपाळ म्हणतो की काय आहे? इंदू म्हणते की तू माझा अभ्यास घेणार होतास ना, मग अजून इथेच आहेस का? गोपाळ म्हणतो की अरे हा तुझा अभ्यास घ्यायचा होता नाही का? पण इंदे, मी काय म्हणतोय? इंदू त्याला थांबवत म्हणते की आता काय म्हणू वगैरे नकोस, अभ्यास घ्यायचा म्हणजे घ्यायचा. गोपाळ थोडा विचार करतो आणि म्हणतो की मी काल तुला जे शिकवलं होतं ना त्याची उजळणी कर जा. इंदू म्हणते की 2 वेळा करून झाली आहे उजळणी. गोपाळ म्हणतो की अजून एकदा कर, मास्टर झाली पाहिजे त्यात. इंदू म्हणते की झाली आहे मास्टर, पण तू पुढचं तरी शिकव. गोपाळ म्हणतो की मी खूप बिझी आहे इंदू मॅडम, माझा टाईम टेबल अगदी टाईट आहे. तुला जर माहिती आहे मी किती बिझी असतो ते. तू जा इथून, तुझा नंतर अभ्यास घेतो, आता मला खूप कामं आहेत. इंदू त्याच्यावर चिडून म्हणते की गप्प बस, मला माहिती आहे तुझी काय कामं आहेत ते. त्या फॉरेनच्या बाईच्या मागे मागे करायचं आहे ना तुला. गोपाळ घाबरून म्हणतो की गप्प बस, बिंडोक आहेस का? काही पण काय बोलतेस? त्या आपल्याकडे पाहुण्या बनून आल्यात आणि अख्ख्या विठूच्या वाडीत फडाफड इंग्लिश बोलणारा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे गोपाळ व्यंकट दिग्रसकर. म्हणून तिला काही अडलं असेल तर बघायला नको का? आणि तू म्हणते तसं तिच्या मागे मागे वगैरे काय नाही करत. इंदू चिडून म्हणते की गप्प बस, मला नको सांगूस. गोपाळ पण चिडून म्हणतो की जंगली बेडूक, तू पण मला काही सांगू नकोस, मग असं पकडेल आणि तुला फेकून देईल. तुला बघितलं ना माझा असा मूडच खराब होतो, तू निघ इथून चल. आणि परत म्हणतो की नाही तर मीच जातो, माझा टाईम खूप व्हॅल्युएबल आहे ना, अभ्यास करायचा आहे मला, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की करिश्मा मोठ्या बाईंच्या खोलीत इरिनासाठी फरसाण घेऊन येते. मोठ्या बाई तिच्या हातातून ट्रे घेतात. प्रेमनाथ करिश्माला म्हणतो की जा आता, तू तुझं काम झालं आहे. मोठ्या बाई करिश्माला थांबवत म्हणतात की इथेच थांब, काही लागलं वगैरे तर कोणाला सांगणार, तू इथेच थांब. मोठ्या बाई इरिनाला सांगतात की धिस फरसाण डाळीच्या पिठाचं, धिस फरसाण खारी, आणि ॲक्शन करून सांगतात की चहा डुबुक डुबुक. आणि त्या इरिनाला विचारतात की मला सांग, वाय यू हिअर? इरिना सांगते की मी इथे डॉक्युमेंटरी फिल्म बनवायला आली आहे. फिल्मचं नाव ऐकून मोठ्या बाई खूप खुश होतात आणि म्हणतात फिल्म, सिनेमा, शाहरुख खान आहे का? इरिना सांगते की नो सिनेमा, इट्स डॉक्युमेंटरी अबाउट वारकरी संप्रदाय. आणि सांगते की मी व्यंकट महाराज यांना भेटायला आले आहे आणि मला लिटल प्रिन्सेस इंदूला पण भेटायचं आहे. इंदूचं नाव ऐकून मोठ्या बाईंना खूप राग येतो. तर दुसरीकडे नारायणी इंदूजवळ येते आणि इंदूला विचारते की इंदू ऐक ना, तू काही कामात आहेस का? इंदू म्हणते की नाही, ते अभ्यास करायला जात होते. नारायणी म्हणते की त्याआधी माझं एक काम करतेस का? एवढं चहा त्या पाहुण्या आल्या आहेत ना, त्यांना नेऊन देतेस का? इंदू म्हणते की मग तू जा की. नारायणी म्हणते की नको बाई, एकतर मला इंग्लिश येत नाही, उगाच मी अडाण्यासारखं तिथं काहीतरी वागायची, तूच नेऊन दे. इंदू म्हणते की अगं ताई, अडाणी वगैरे काही नसतं, तू जा. नारायणी म्हणते की नाही, माझी हिंमत नाही होत. आणि ती चहाचा ट्रे इंदूच्या हातात देत तिथून निघून जाते. मग इंदू चहा घेऊन मोठ्या बाईंच्या खोलीमध्ये जाते. इंदूला बघून मोठ्या बाईंना खूप राग येतो. त्या इरिनाला विचारतात की इंदूला का भेटायचं आहे? इरिना सांगते की निग्रोस्कर महाराज म्हणाले होते की जर कीर्तनाचं रिअल फ्युचर बघायचं असेल तर इंदूला भेटलं पाहिजे. मोठ्या बाईंना काहीच समजत नाही, पण प्रेमनाथ इरिना काय म्हणाली ते समजावून सांगतो. इरिना सांगते की इंदूचं कीर्तन म्हणजे जादू आहे, मी खूप एक्सायटेड आहे इंदूला भेटण्यासाठी. कुठे आहे ती? मोठ्या बाई खोटं हसत म्हणतात की इंदूला भेटायचं आहे का? आणि त्या म्हणतात की इकडे ये इंदू. इंदू पुढे जायला लागते. तर मोठ्या बाई तिला थांबवतात आणि मोठ्या बाई करिश्माजवळ जाऊन तिला इरिनासोबत उभं करतात. करिश्मा घाबरून मोठ्या बाईंकडे बघायला लागते. मोठ्या बाई म्हणतात की अगं माझ्याकडे काय बघतेस, इंदू आहेस तू, खूप चांगलं कीर्तन करते बरं का. इंदू घाबरून मोठ्या बाईंकडे बघत असते. मोठ्या बाई करिश्माकडे बघून सांगतात की विठूच्या वाडीचं भूषण आहे, बालकीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकर हीच आहे. इंदूला काय चाललं आहे काहीच समजत नाही, ती खूप घाबरून बघत असते. इरिना खुश होऊन
जाऊन करिश्माला रामकृष्ण हरी म्हणते. पण करिश्मा काहीच बोलत नाही. ती घाबरून इकडे तिकडे बघायला लागते. मोठ्या बाई म्हणतात की इकडे तिकडे काय बघतेस, म्हण ना. मग करिश्मा रामकृष्ण हरी म्हणते. इरिना करिश्माला मिठी मारत म्हणते की हाय इंदू, मायसेल्फ इरिना. तुला बघून खूप आनंद झाला. इंदूला खूप वाईट वाटत असतं. मोठ्या बाई इंदूला खुणावून गप्प बसायला सांगतात. नंतर आपण पाहतो की सगळेजण जेवायला बसलेले असतात. शकुंतला इरिनाला सांगते की ताई, सगळं महाराष्ट्रीयन जेवण केलं आहे बरं का, काही चुकलं असेल तर गोड मानून घ्या. आणि नंतर म्हणते अरे देवा, यांना मराठी येतच नाही की. आणि गोपाळला म्हणते की गोपाळ तू सांग बरं. गोपाळ मग इंग्लिशमध्ये शकुंतला काय म्हणाली ते सांगतो. इरिना म्हणते की येस, आय लाईक महाराष्ट्रीयन फूड, पण तुम्ही सगळे कधी बसणार जेवायला. तिला मराठी बोलताना बघून सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतात आणि उठून उभं राहतात. गोपाळ म्हणतो की यू कॅन स्पीक मराठी. इरिना सांगते की येस, आय स्पीक लिटिल मराठी, थोडं थोडं मराठी येतं मला. हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात. मोठ्या बाई म्हणतात की अहो, मग हे आधी सांगायचं ना, आपण गप्पा मारल्या असत्या, मला माहीतच नव्हतं तुला मराठी येतं म्हणून. काय काय बोलायचं होतं मला, पण आता सगळं बोलणार. आता तुला मराठी येतं ना, आता या गोप्याची पण गरज लागणार नाही. गोपाळ थोडा नाराज होऊन म्हणतो की असू दे ना, मग एवढं काय बोलून दाखवायचं त्याच्यामध्ये. इरिना म्हणते की 1 मिनिट बिग बाई, सो मच येत नाही, थोडं थोडं येतं मला. आणि ती सगळ्यांना म्हणते की तुम्ही पण बसा ना जेवायला. शकुंतला म्हणते की नाही, तुम्ही बसा, आम्ही नंतर बसतो. तशी रीतच आहे, पाहुणे आले ना आम्ही त्यांना आधी प्रेमाने वाढतो. मग ते सगळेजण श्लोक म्हणण्यासाठी डोळे मिटून हात जोडतात. इरिना खूप छान श्लोक म्हणते. तिचा आवाज ऐकून सगळेजण आश्चर्याने डोळे उघडतात. इरिना घाबरून म्हणते की काय झालं, माझं काही चुकलं का. व्यंकू महाराज म्हणतात की विशेष आहे हे सगळं आणि हेच संस्कार आहेत आमचे. आणि ते सर्वांना म्हणतात की चला आपण आता सर्वजण म्हणूया. आणि सर्वजण मिळून श्लोक म्हणतात. श्लोक म्हणून झाल्यानंतर ते जेवायला सुरुवात करतात. व्यंकू महाराज विचारतात की पण इरिनाजी, हे सगळं तुम्हाला कसं माहिती. इरिना सांगते की माझ्या ग्रँडमॉममुळे. तिचं नाव सरस्वती होतं. माझी ग्रँडमॉम इंडियन होती. तिचं लग्न अमेरिकेमध्ये झाल्यामुळे ती तिकडेच राहिली आणि माझ्या डॅडचा जन्म पण तिथेच झाला. पण माझ्या ग्रँडमॉमने भक्ती कधी सोडली नाही. मी नेहमी आषाढी एकादशीचा उपवास करते. US आमच्या घरात विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. हे सगळं ऐकून सगळेजण खूप खुश होतात. इंदू आनंदाने रामकृष्ण हरी म्हणते. पण करिश्मा तिला गप्प करून मागे ओढते. व्यंकू महाराज विचारतात की तुमच्या आजी आता कुठे असतात. इरिना सांगते की ती आता नाही आहे, ती गेली, तिला जाऊन 1 वर्ष झालं. म्हणून मी तिच्यापासून इन्स्पायर होऊन इथे आले आणि म्हणूनच मी वारकरी संप्रदायावर डॉक्युमेंटरी बनवायला आली आहे आणि मी इंदूला पण भेटणार आहे. मी तिच्याबद्दल खूप ऐकलं आहे. व्यंकू महाराज म्हणतात की अहो, आमची इंदू आहेच गुणी. आणि हसत म्हणतात की तिची कीर्ती तुमच्यापर्यंत पण पोहोचली. मोठ्या बाई व्यंकू महाराजांना थांबवत म्हणतात की व्यंकट भाऊजी, आता किती करणार आहात तुमचं इंदूपरा, आधी त्यांना जेवू तर द्या. व्यंकू महाराज म्हणतात की इरिनाजी माफ करा, सावकाश जेवा तुम्ही. इंदू आनंदाने इरिनाकडे बघत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.